बऱ्याच काळापासून मराठी चित्रपट सृष्टीत दर्जेदार विषय असलेले अनेक चांगले चित्रपट येत आहेत। मे 2025 मध्ये प्रदर्शित झालेला आता थांबायचं नाही हा देखील त्यापैकीच एक मराठी चित्रपट आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी कोणताही चित्रपट तोपर्यंत पाहत नाही जोपर्यंत मला कळत नाही की तो चित्रपट खरोखरच चांगला आहे आणि पाहण्यासारखा आहे। काही दिवसांपूर्वी मला कळाले की हा मराठी चित्रपट चांगला आहे आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे, म्हणून मी हा चित्रपट पाहिला। चित्रपट पाहिल्यानंतर मी चित्रपटाबद्दल बोलायचे ठरवले, कारण हा विषय शिक्षणाशी संबंधित आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला आहे। हा चित्रपट BMCच्या 4थ्या श्रेणीतील कामगारांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित आहे। यात कामगारांची जीवनशैली, शिक्षण न घेण्याचे परिणाम, शिक्षण न मिळण्याची कारणे, त्यांचा सन्मान आणि जगण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे। त्यासोबतच शासन व्यवस्था त्यांचे कशा प्रकारे शोषण करते आणि दरम्यान काही चांगले लोक त्यांना मदत करण्यासाठी कसे पुढे येतात हेही दाखवले गेले आहे। चित्रपटाचा विषय आणि दर्जा उत्तम आहे। चित्रपटाचे सादरीकरण देखील चांगले आहे, म्हणून हा चित्रपट कुटुंबासह चित्रपटगृहात जाऊन पाहू शकता। एकदा चित्रपट पाहिला की जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व समजते। शिक्षण तुम्हाला बरोबर काय आणि चूक काय हे सांगते। शिक्षण तुम्हाला समाजात समानता आणि प्रतिष्ठा देते। शिक्षण तुम्हाला चांगल्या संधी देते की ज्यामुळे तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता। शिक्षणामुळे कुटुंबात आदर मिळतो। यासोबतच शिक्षण तुमच्या आयुष्यात आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी आणते। या चित्रपटातून सर्वांना मिळालेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमचे शिक्षण सोडू नका। जर ते राहिले असेल तर ते पूर्ण करा, कारण ही शेवटची बस असू शकते। सुज्ञ लोकांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांना शिक्षण घेऊ द्यावे, त्यांना मदत करावी, लोकांना शिक्षणापासून दूर ठेवू नये। शिक्षणाचा अधिकार दाबू नका, कारण खरंच आता थांबायचं नाही। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्यातील मजकूर आवडला असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। धन्यवाद। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।